प्रत्येक तासाला भारतात 200 ते 250 हार्ट अटॅक येतात. प्रतिदिन 6,000च्या आसपास माणसं हार्ट अटॅकने डेथ होतात. इतकं हार्ट अटॅकचं प्रमाण भारतामध्ये वाढलेलं. तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह असाल नसाल, कोणालाही कधीही कुठल्याही ठिकाणी कार्डियक अरेस्ट येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये 95% लोक मृत्युमुखी पडतात. आपण खाणारं फळ हे कितपत ऑर्गॅनिक आहे, कितपत नॅचरली पिकवलं गेलेलं आहे हे ओळखायला एक गंमत आहे. PLU कोड म्हणून आपल्या मार्केट समितीने ते कोड जनरेट केलेला आहे. तो कोड जर 5 अक्षरी असेल आणि त्याची सुरुवात 9 ने असेल तर आणि तरच ते फळ नॅचरली पिकवलं गेलेलं आहे. हार्ट अटॅक काय येतो? हार्ट अटॅक आणि सडन कार्डियक अरेस्ट ह्या दोन्हीतला फरकच माहीत नाही. हार्ट अटॅक आपल्याला खूप आधीपासून लक्षणं दाखवतो, पण सडन कार्डियकमध्ये तो चान्स नाही आहे. म्हणजे हार्ट अटॅक वेळी जर आला तरी हॉस्पिटलायझेशनचा चान्स आहे, तिथं जाऊन तुम्ही जीव वाचवू शकता स्वतःचा. पण सडन कार्डियक अरेस्टमध्ये ती संधीच नाही आहे. 95% लोक ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे ती सर्व्हाइव्ह करू शकतात जर ते हॉस्पिटलाइज होत आहेत तर. पण 95% लोक मृत्युमुखी जातात जर त्यांना कार्डियक अरेस्ट आलाय तर. शरीरासाठी प्रोटीन खूप महत्वाचं आहे आणि प्रोटीन मिळतं कुठून? तर आमच्या समोर येतात अंडी, नॉनव्हेज हे, आणि ते आम्ही खाऊ शकत नाही. मग आम्ही नेमकं प्रोटीन कुठनं घ्यायचं? यूथ काय करतोय किंवा त्यांच्या फुर्तीमुळे यूथ आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलतोय. मग जेवढं हेवी लिफ्ट करतोय तेवढा प्रेशर हार्टवर येणार आहे. जर हार्ट ते प्रेशर सहन नाही करू शकलं तर साहजिक आहे तुम्हाला हार्ट अटॅक येणार. सडन कार्डियक आला जागेवर डेथ. बेटर आहे की तुम्ही एखाद्या सर्टिफाईड ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करणं बेस्ट असेल. ॲटलिस्ट दर 3 ते 6 महिन्यांनी जर तुम्ही ECG 2D इको करताय तर कदाचित तुम्ही हार्ट अटॅक पासून वाचू शकता. कोणीच गोड पदार्थ जास्त सेवन करू नयेत. गोड पदार्थांचं कॉम्बिनेशन जर बघायला गेलं 90% पदार्थ जे आहेत ते साखर आणि मैद्यापासून बनतात, विच लीड्स टू ओबेसिटी किंवा डायबिटीज. जर आपल्याला गोष्ट माहिती आहे की ह्या गोष्टींमुळे आपल्याला डायबिटीज, कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टी होणार आहेत, मग कशालाच खा. फक्त तुम्ही 40 दिवस साखर बंद करून बघा, तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो इतका सुधारेल. किंवा कुठलं कॉस्मेटिक काम नाही करत, फक्त साखर बंद करून बघा तुम्ही. ती CPR केल्यानंतर कदाचित त्या व्यक्तीचे तेवढे चान्स वाढतायत जीवनदान मिळण्याचे. आता तुम्ही मध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला की दिंडीमध्ये एका मुलीनी आपल्या वारकरी संप्रदायातल्या एका माऊलीचे प्राण वाचवले. का? नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. आजचा आपला विषय आहे हार्ट अटॅक. हार्ट अटॅक का येतो, कशामुळे येतो, काय खाल्ल्यानंतर येतो. अगदी आपण व्हिडिओ बघितला असेल, जिममध्ये काही वर्कआउट करतात आणि अचानक बेशुद्ध होऊन हार्ट अटॅक येतो आणि त्यांचा मृत्यू होतो. अनेक आपण व्हिडिओ सुद्धा बघितलेत. तो काय येतो, याच्या मागं कारण काय असतात, हेच कारण आपल्याला माहीत नाही. आणि हेच कारण जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पियुष यादव सर. सर, पहिल्यांदा तुमचं खूप खूप आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. तर सर्वप्रथम मला इथं बोलण्याची संधी दिली, आपल्या लोकांना जागरूकता पसरवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खरंच आपला ऋणी आहे. त्याबद्दल धन्यवाद आपल्या टीमचं, आपल्या चॅनलचं. सर, प्रश्न पहिला असा आहे माझा, हार्ट अटॅक म्हणजे नक्की काय असतं? हार्ट अटॅक बद्दल जाणून घेण्या अगोदर आपण हार्टचं फंक्शन जाणून घेऊया. ओके. आपल्या शरीराला सर्व न्यूट्रिएंट किंवा ऑक्सिजन पोचवायचं काम रक्ताद्वारे होतं आणि हार्ट ते रक्त सर्क्युलेशनचं किंवा फिल्टरेशनचं काम हृदयाद्वारे होतं. ज्यावेळेस हृदयाचं फंक्शन व्यवस्थित चाललेलं आहे, माणसाला कसलाच त्रास होणार नाही. पण ज्यावेळेस हा न्यूट्रिशनल ट्रान्सफर करताना त्याच्यासोबत कोलेस्ट्रॉल किंवा टॉक्सिन्स बऱ्याच गोष्टी विन्समधून ट्रॅव्हल करत असतात पूर्ण बॉडीमध्ये. ठीक आहे. मग कोरोनरी आर्टरीमध्ये ज्यावेळेस हे कोलेस्ट्रॉल जमा होऊन 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 ब्लॉकेज बनतं, त्यामुळं परिणामी काय होतंय की हृदयाला तो ॲडिक्वेट ब्लड सप्लाय पुरवला जात नाही आणि ज्यावेळेस तो प्लाक फाटतो किंबहुना तो सप्लाय पूर्ण दिला जात नाही, मग हृदयाचं फंक्शनिंग व्यवस्थित होत नाही. त्यालाच आपण हार्ट अटॅक म्हणतो. पण इथं लोकांना हार्ट अटॅक आणि सडन कार्डियक अरेस्ट ह्या दोन्हीतला फरकच माहीत नाही. हार्ट अटॅक आपल्याला खूप आधीपासून लक्षणं दाखवतो, जसं की छातीत कळ मारणं असेल, हृदयावर किंवा असं धडावर आपल्या वजन ठेवल्यासारखं फील होणं असेल, अचानक घाम येणं असेल, यांसारख्या लक्षणातून आपण कदाचित शुअर करू शकतो की आपण हार्ट अटॅक आपल्याला होणार आहे, एक निदान लागू शकतो.
पण सडन कार्डियकमध्ये तो चान्स नाहीये. म्हणजे हार्ट अटॅक वेळी जर आला तरी हॉस्पिटलायझेशनचा चान्स आहे, तिथं जाऊन तुम्ही जीव वाचवू शकता स्वतःचा. पण सडन कार्डियक अरेस्टमध्ये ती संधीच नाहीये. 95% लोक ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे ती सर्व्हाइव्ह करू शकतात जर ते हॉस्पिटलाइज होत आहेत तर. पण 95% लोक मृत्यूमुखी जातात जर त्यांना कार्डियक अरेस्ट आलाय तर. हा, म्हणजे कार्डियक अरेस्ट म्हणजे काय आहे, हृदय अचानक तुमचं फंक्शनिंग बंद करतं. का? तुमच्या हृदयाच्या क्षमतेपेक्षा जर जास्त तुम्ही त्याच्यावर प्रेशरायझेशन दिलं किंवा प्रेशर दिलं तर तुम्ही डायरेक्टली हार्ट आपलं वायबल होऊन बंद पडतं. त्याला कुठं फंक्शनिंग करू समजत नाही, त्या कंडिशनला हार्ट आपलं बंद पडतं आणि त्यालाच सडन कार्डियक म्हणतात. आणि या केसमध्ये 95% लोक मृत्युमुखी जातात. प्रश्न दुसरा असा आहे की हार्ट अटॅक का येतो? हार्ट अटॅक येण्यामागं भरपूर कारणं असू शकतात किंवा मी 4 ते 5 पॅरामीटर कन्सिडर करेन. पहिलं तर लाईफस्टाईल, त्याची झोप किती आहे, तो खातोय काय. दुसरं म्हणजे त्याचा आहार, त्याची फिजिकल ऍक्टिव्हिटी, जेनेटिक्स, परत स्ट्रेस किती आहे, ओबेसिटी किती आहे म्हणजे व्हिज्युअल फॅट किंवा सेंट्रल ओबेसिटी म्हणजे त्याच्या शरीराची जाडी किती आहे, असे फॅक्टर आपण कन्सिडर करू शकतो. तुम्ही म्हटलं की टेन्शनमुळे पण हार्ट अटॅक येतो, तर याच्या मागे कुठलं टेन्शन? स्ट्रेस किंवा हायपर टेन्शन ह्या 2 कन्सेप्ट आहेत. म्हणजे स्ट्रेसला मी 2 प्रकारे डिवाइड करेन. पहिला म्हणजे फिजिकल स्ट्रेस. समजा एखादा इनॅक्टिव्ह पर्सन डायरेक्टली जर जिममध्ये जातोय किंवा एखादी अशी ऍक्टिव्हिटी करतोय, इव्हन तुम्ही बघत असाल चालता चालता किंवा एक मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला होता की मुलगा लग्नाच्या वरातीत डान्स करतोय, किंबहुना एक स्टेजचा व्हिडिओ आपण पाहिला असेल की स्टेजवर अचानक मुलगी फेंट होऊन पडली, किंवा रिसेंटली मी तो घोड्यावरचा व्हिडिओ पाहिला नवरदेवाचा, राईट. तर ह्या गोष्टी अशा आहेत की फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेस आपण दोन्ही गोष्टी डिवाइड करू. जर एखादा व्यक्ती फिजिकली इनॅक्टिव्ह आहे आणि तो जर अचानक ऍक्टिव्ह झाला, मग त्याच्या ऍक्टिव्हिटीमुळं हृदयाला ब्लड सप्लाय जास्त प्रमाणात करायला लागतो. आणि जर तो हृदय त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त काम करू लागेल, हार्टवर प्रेशर आलं, तर कदाचित त्याला सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. मग तो तुम्हालाही होऊ शकतो, मलाही होऊ शकतो, जिममध्ये कितीतरी वर्ष फिजिकली ऍक्टिव्ह असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा होऊ शकतो. बरोबर. सडन कार्डियक अरेस्ट कोणालाही कधीही होऊ शकतो. सर, हार्ट अटॅक फक्त टेन्शनमुळेच येतो की आपलं डेली रुटीन सुद्धा त्यात मॅटर करतो? 100% टेन्शन एक कारण आहे किंवा हायपर टेन्शन कारण असू शकतं, पण त्याच्यापेक्षा जास्त तुमची लाईफस्टाईल किंवा रुटीन मॅटर करतं. तुमची झोप प्रॉपर होते का, तुमचा आहार तितपत न्यूट्रिशियस किंवा सकस आहे का, किंबहुना तुम्ही फिजिकली तितकं ऍक्टिव्ह आहात का, ऍटलिस्ट 40 ते 1 तास तुम्ही वर्कआउट करताय का, कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी असू दे. असं पण ते लिमिटमध्ये पाहिजे. किंबहुना तुमच्या घरी जर हार्ट अटॅकची हिस्ट्री असेल आई वडिलांकडून, तर ती काळजी घेणं गरजेचं आहे वर्कआउट करताना. 4थी गोष्ट असेल ओबेसिटी. ठीक आहे, अशी 5 ते 6 पॅरामीटर आहेत ज्यामुळे हार्ट अटॅक कोणालाही कधीही होऊ शकतो. आपल्या इकडे प्रॉब्लेम काय आहे माहितीये, लोक मेडिकल टेस्टच करत नाहीयेत. ऍटलिस्ट दर ते 3 ते 6 महिन्यांनी जर तुम्ही ECG 2D इको करताय तर कदाचित तुम्ही हार्ट अटॅक पासून वाचू शकता. सर, आपण हार्ट अटॅक पेशंट आहे किंवा आपल्याला हार्ट अटॅक येणार आहे, हे आपल्याला अगोदर जे संकेत मिळतात त्यापैकी मी एक असा व्हिडिओ बघितला होता की आपल्या डाव्या हाताला अगोदर म्हणजे जाणवतं की आपल्याला काहीतरी हार्ट अटॅक येणार आहे. इज ट्रू? ऍक्च्युली कसं आहे, डाव्या हाताला कळ येणं किंवा मुंग्या येणं हा प्रकार म्हणू आपण आपल्या मराठी भाषेत, तर त्याचे बरेच लक्षण आहेत. फक्त एक वन ऑफ द लक्षण म्हणू शकतो. मग हार्ट अटॅक हे कसं असतं, सातत्यानं तुम्हाला छातीत कळ मारणे. हा, पण आता इथं एक मुभा आहे की चेस्ट पेन इज डिफरंट थिंग, ऍसिडिक पेन इज डिफरंट थिंग, आणि हार्ट अटॅकवाला अँजायना ज्याला आपण पेन म्हणतो तो वेगळी थिंग आहे. मग नेमकं निदान कोणतं आहे, पेन कोणतं आहे तुमचं, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. मग हार्ट अटॅकच्या कंडिशनमध्ये जर तुम्हाला फ्रिक्वेंटली पेन होतोय तर तुम्ही ऍटलिस्ट ECG करून पुढची गोष्ट करू शकता. म्हणजे तुम्ही जर सिम्पल ECG करताय तरी तुम्हाला हार्ट अटॅकचं निदान होऊ शकतं. मग त्याच्यात जर तुम्हाला म्हणजे आपला ECG वाचता आला पाहिजे लोकांना, खरं तर बेसिक थिंग आहे.
ECG मध्ये PQRST असं एक हार्ट आपलं बीट करतं या सिक्वेन्समध्ये. जर ST एलिव्हेटर त्याच्या सिक्वेन्समध्ये बीट नाही करत आहे, त्याचा ग्राफ चुकीचा आला बीट करून, तर समजायचं तुम्हाला अटॅक येऊन गेलेला आहे. ओके. इव्हन लोकांना कळत पण नाही की हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. तो एक सायलेंट हार्ट अटॅक किंवा मायनर अटॅक म्हणू शकतो, कधी येऊन गेलेला असतो. जर तुम्ही सिम्पली ECG चेक करताय आणि त्याच्यात जर तुमचा ST एलिव्हेटर ड्रॉप झालेला असेल, तर तुम्ही ऍटलिस्ट प्रिकॉशन घेऊन पुढची जे धोके होऊ शकतात ते वाचवू शकता. सर, ऑइली खाल्ल्याने हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं का? हा, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं असं नाहीये, पण ऍक्च्युली कसं आहे, ऑइल म्हणजे गुड सोर्स ऑफ फॅट. आपल्या शरीराला फॅट पण तितकेच महत्वाचे आहेत. का? ऑर्गन प्रोटेक्शनसाठी, ब्रेन फंक्शनिंगसाठी, विटॅमिन, फॅट सोल्युबल विटॅमिन्स जे आहेत ते पचवण्यासाठी, किंबहुना ऑर्गन प्रोटेक्शनसाठी, जॉईंट लुब्रिकेशनसाठी फॅट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मग त्याचं प्रॉपर जर सेवन करतोय आपण चांगल्या सोर्सनी, तर ते शरीरासाठी फायदेशीर आहे. पण भारतीय जेवणामध्ये ज्या पद्धतीनं तेल वापरलं जातं, तो कदाचित चुकीचा पर्याय असू शकतो. ओके. का? ज्यावेळेस कोणतीही गोष्ट एक्सेस खातोय, मग ती चांगली जरी असेल, तिच्या लिमिटच्या जर बाहेर कन्झम्पशन करतोय, तर कदाचित ती शरीरासाठी हानिकारकच असणार आहे. बरोबर आहे. समजा आता ऑइल बद्दल जर बोलायचं झालं, एक आपला पाईप असतो, ठीक आहे, सिंपली पाईप घेऊया आपण, त्याच्यात आपण पाणी पोअर केलं, ठीक आहे, पाणी डिरेक्टली हायड्रेट होऊन किंवा वेपराइज होऊन पाईप ड्राय होऊ शकते. पण जर तिथंच आपण ऑइल पोअर करतोय, त्याचे काही अंश चिटकून पाईपला चिटकून राहणार. का? त्याच्या स्टिकीनेसमुळे. सेम ऑइल मधले काही टॉक्सिन्स किंवा काही पार्टिकल जर आपल्या विन्स मधून फ्लो व्हायला लागले, त्यातली फॅट्स म्हणून आपण रक्तासोबत फ्लो व्हायला लागले, मग त्यातले हळूहळू पार्टिकल्स विन्सला किंवा आर्टरीला आतल्या बाजून चिटकायला लागणार. बरोबर. मग असंच तुमचं हळूहळू कोलेस्ट्रॉल वाढत जाणार आहे. ओके. एक्सेस ऑफ ऑइल जर आपण कंझ्युम करतोय, तर पहिली तर गोष्ट, एक्सेस कॅलरीजचं सेवन कन्झम्पशन होणार आहे तुमचं. एक्सेस कॅलरीज कंझ्युम केल्या तुम्ही तर ओबेसिटी वाढणार आहे. ओबेसिटी वाढली तर तुमचं वजन वाढलं की हृदयावर प्रेशर येणार, का तर तेवढा काम पण वाढतं हृदयाचं ओबेसिटीमुळे. हृदयाचं काम वाढलं प्लस विन्स मध्ये ब्लॉकेजेस तयार व्हायला लागले, तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल वाढते, साहजिक हार्ट अटॅक होऊ शकतो. सो कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये खाणं इज अ बेस्ट ऑप्शन. सर, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलाय किंवा ज्यांना भीती आहे की कुठले पदार्थ खाल्ल्यानंतर हार्ट अटॅक होऊ शकतो, असे काही पदार्थ आहेत का? असं काय नाहीये की हार्ट अटॅक पदार्थांवर डिपेंड आहे. त्याचे आपण 2 फॅक्टर कन्सिडर करू शकतो. की जसं की मी मगाशी सांगितलं, एक तर अचानक तुम्ही हृदयावर वर्कआउट किंवा वर्कलोड दिला तर ते एक कारण असू शकतं सडन कार्डियाक अरेस्टचं. नसेल तर मग तुम्हाला दुसरं फॅक्टर आहे की तुम्हाला जेनेटिकलीच हार्ट अटॅक आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल जास्त वाढले कारण जंक फूड कन्झम्पशन जास्त आहे तुमचं. फिजिकली ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे ओबेसिटी वाढत चालली आहे, ते एक कारण असू शकतं. टेन्शनमुळे तुमचा BP सतत हाय असतो, हायपर टेन्शनमुळे, ते एक कारण असू शकतं. डिपेंड्स करतं. आणि डायबेटिक्स तर आहेच. हार्ट अटॅकच्या पेशंटनी कुठलं ऑइल खायला पाहिजे? असं काही वेगळं ऑइल किंवा आता तर भरपूर ऑइलचे प्रकार आहेत, म्हणजे शेंगदाण्याचं असेल किंवा करडईचं असेल, असं काय आहे का? सगळ्यात पहिल्यांदा ना, माझं तर सजेशन असेल, जेवढं ऑइल तुम्ही कमी कन्झ्युम कराल भारतीय जेवणात मध्ये, ते कोणतंही असो, रिफाईन तेल इज अ वर्स्ट थिंग. का? ज्या गोष्टीसाठी आपण ऑइल भारतीय जेवणामध्ये आणलं, का तर आपल्याला एक गुड सोर्स शरीरामध्ये जावा फॅटचा. बरोबर आहे. पण जर ते प्रोसेस तितकं असेल, निसर्गाने आपल्याला खूप छान गोष्टी दिलेल्या आहेत खायला, ठीक आहे, मग त्या नॅचरली पद्धतीनं कमी प्रोसेसनं जेवढ्या खाऊ आपण, तेवढा आपल्याला बेनिफिट जास्त मिळतो. आणि आपल्या भारतीय जेवणामध्ये जास्त करून रिफाईंड तेल वापरलं जातं, जे की खूप खूप प्रोसेसनं तयार होऊन येतं आपल्या इथं. सो मग कोणत्याही प्रकारचं रिफाईंड ऑइल जे असेल, मग ते सोयाबीन असेल, शेंग तेल असेल किंवा व्हॉटेवर असेल, ते चांगलं ऑप्शन नाहीच आहे. रादर दॅन तुम्ही जर कच्ची घाण्याचं किंवा कमी प्रोसेस केलेलं ऑइल वापरू शकता. मग ते मोहरीचं एक तेल ऑप्शन चांगला आहे, खोबरे तेल ऑप्शन चांगला आहे, आणि भारतीय जेवणामध्ये तूप तर बेस्ट आहे, म्हणजे अमृततुल्य आहे म्हणेन मी. तर तुपाचा वापर करू शकता तुम्ही, पण लिमिटमध्ये.
सर आजकाल बघतोय आपण फ्रूटमध्ये सुद्धा केमिकल आहे. म्हणजे आपण अनेक व्हिडिओ बघतो की केळी सुद्धा काहीतरी पाण्यात औषध टाकून पिकवली जाते. त्याला नॅचरल पिकू देत नाही किंवा जास्त काळ टिकावी म्हणून सुद्धा त्याच्यावर काही फवारणी असते. सर हार्ट अटॅक जे पेशंटला आहे किंवा हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी कुठले असे फ्रुट्स आहेत का ते आपण कंझ्युम केले पाहिजे? हार्ट अटॅक वाचण्यासाठी तर अशी कोणती फळं नाही आहेत. ओके. किंबहुना फळं खाल्ल्याने सुद्धा हार्ट अटॅक येईल असं पण काही नाहीये. तुम्ही ऑलमोस्ट सगळी फळं खाऊ शकता, एक्सेप्शनल डायबेटिक पेशंट असाल तर. तरी मी सजेस्ट करेन की तुम्हाला शक्यतो पाणीदार फळं जास्त खा, सगळेच. मग त्याला हार्ट अटॅक असो किंवा नसो, प्रोबेबली आपला प्रेफरन्स पाणीदार फळांवर जास्त पाहिजे. का? त्यातून मिळणारे पाणी बॉडी हायड्रेट ठेवायला मदत करते, पहिला फायदा. दुसरा, त्याच्यात फायबर जास्त असल्यामुळे पोट साफ व्हायला, डायजेशन व्हायला मदत होते. तिसरी गोष्ट, त्यातून मिळणारे विटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला फायदेशीर ठरतात. आणि एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्सची अमाऊंट जर फळांमधून मिळत असेल किंवा कमीच होते असे, सो बेटर आहे की तुम्ही पाणीदार फळं जास्त खा. पण इथे एक गंमत आहे, आपण खाणारं फळ हे कितपत ऑर्गॅनिक आहे, कितपत नॅचरली पिकवलं गेलेलं आहे, हे ओळखायला एक गंमत आहे. PLU कोड म्हणून आपल्या मार्केट समितीने ते कोड जनरेट केलेला आहे. त्या कोडद्वारे आपण डिडक्ट करू शकतो की फळ कसं पिकवलेलं आहे. तो कोड जर 5 अक्षरी असेल आणि त्याची सुरुवात 9 ने असेल तर आणि तरच ते फळ नॅचरली पिकवलं गेलेलं आहे. ओके. जर कोड 5 अंकी आहे आणि 8 नी सुरुवात होते त्याची, 8 या नंबरनी, तर ते अर्ध प्राकृतिक आणि अर्ध केमिकल युक्त पिकवले गेलेलं आहे. आणि जर तो कोड 5 पेक्षा खाली कुठल्याही नंबरनी सुरू होते तर ते विष आहे, फक्त केमिकलनी पिकवलं गेलेलं आहे. सो मग जर आपण असो किंवा हार्ट पेशंट असो, हे कोड बघून जर आपण फळ खातोय तर कोणतंही फळ तुम्ही खाऊ शकता. हा कोड जर माहीत झाला तुम्हाला आता, आणि जर तुम्ही बाकीचे कोड बघताय 4 अंकी कोड असेल तर तुम्ही फळ खाऊच नका, ते बेस्ट ऑप्शन आहे. सर हार्ट पेशंट असेल त्याने गोड पदार्थ खायला काय हरकत किंवा त्याने काय जास्त असं प्रॉब्लेम येतील असं काही आहे का? हार्ट पेशंटनी म्हणण्यापेक्षा कोणीच गोड पदार्थ जास्त सेवन करू नयेत. का? गोड पदार्थांचं कॉम्बिनेशन जर बघायला गेलं, 90% पदार्थ जे आहेत ते साखर आणि मैद्यापासून बनतात. ठीक आहे, विच लीड्स टू ओबेसिटी किंवा डायबिटीज. जर आपल्याला गोष्ट माहिती आहे की ह्या गोष्टींमुळे आपल्याला डायबिटीज, कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टी होणार आहेत, मग कशालाच खा. इव्हन मी बऱ्याच ठिकाणी बोललोय, पण फक्त तुम्ही 40 दिवस साखर बंद करून बघा. हो हो, ऐकलंय मी पण. तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो इतका सुधारेल, किंवा कुठलं कॉस्मेटिक काम नाही करत, फक्त साखर बंद करून बघा तुम्ही. असं आहे. मग गोड खाणं हा प्रॉब्लेम नाहीये, साखर खाणं आणि मैदा खाणं हा प्रॉब्लेम आहे. सो जर हार्ट पेशंट असाल किंवा नसाल, गोड आणि मैदा किंवा साखर आणि मैदा अवॉइड करा, बेस्ट ऑप्शन आहे. ओके. सर हल्ली जेवणामध्ये मिठाचं प्रमाण एवढं वाढलंय की लोक वरतून सुद्धा मीठ घेत आहेत. तर आपल्यासाठी किंवा हार्ट पेशंटसाठी याचा काही दुरुपयोग होऊ शकतो का? साहजिक. सर्वांनी माझं तर सजेशन हेच असेल की आपण जेवण बनवताना जेवढं मीठ शिजवण्याच्या प्रोसेसमध्ये टाकतो तेवढंच टाकावं. कारण मिठामध्ये असणारं सोडियम आपल्या शरीरात वॉटर रिटेन्शन करतं. थोडक्यात सोप्या भाषेत बोलायचं झालं तर रक्ताची पातळी वाढवायला मदत करेल. ठीक आहे. मग हार्ट पेशंटनी जर जास्त सोडियम कंझ्युम केलं मिठाद्वारे तर रक्ताची पातळी वाढली की त्याच्या हार्टवर प्रेशर वाढणार आहे. बरोबर. मग जेवढं हार्टवर प्रेशर वाढलं, परत कदाचित त्याला हार्ट अटॅक येण्याची संधी आहे किंवा चान्सेस वाढत आहेत. तिथं बेस्ट ऑप्शन आहे की जेवण बनवतानाच तुम्ही कमी मिठाचं सेवन करावं. सर असं म्हणतात की चॉकलेट खाल्ल्याने मूड छान राहतो किंवा डार्क चॉकलेट जे असतं ते शरीरासाठी चांगलं असतं. तर मग हार्ट पेशंटनी चॉकलेट खाल्लं पाहिजे की त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? ॲक्च्युली काय आहे, चॉकलेटमध्ये असणारा कोकोआ घटक ज्यापासून चॉकलेट बनतं, जर तुम्ही खाताय तर डार्क चॉकलेट मी सजेस्ट करेन. ठीक आहे. ते पण 70% पेक्षा जास्त कोकोआ कंटेंट ज्या चॉकलेटमध्ये आहे ते, आणि ज्या चॉकलेटमध्ये शुगर कमी आहे त्या पद्धतीचं चॉकलेट तुम्ही खायला पाहिजे, किंवा ते चॉकलेट खाणं तुमच्यासाठी फार कदाचित चांगलं असू शकतं. कारण
कोकोआमुळं आपले ब्लड प्रेशर रिड्यूस व्हायला मदत होते, त्यामुळे हार्ट हेल्थ चांगली राहण्यास बेनिफिशियल आहे ते. पण जर तुमच्या चॉकलेटमध्ये कोकोआ कंटेंट कमी आहे आणि शुगर जास्त आहे तर कदाचित तुम्हाला त्याचा त्रासही होऊ शकतो. इवन बऱ्याच चॉकलेटमध्ये इन्ग्रेडियंट तुम्ही वाचलं तर मागं लक्षात येईल तुमच्या की 10% जास्त सुद्धा कोकोआ कंटेंट आहे आणि साखरेचं प्रमाण जास्त आहे किंवा आर्टिफिशियल फ्लेवर वापरून त्याच्यात तुम्हाला ते चॉकलेट दिलं जातं. सो असं एखादं चॉकलेट न खाता ज्या डार्क चॉकलेटमध्ये 70% जास्त कोकोआ कंटेंट आहे तेच चॉकलेट खा, आणि ते पण 1-2 अंश, म्हणजे त्याचे जे क्यूब्स असतात छोटे छोटे त्याला अंश म्हणतात. मग 1-2 अंश तुम्ही खाऊ शकता 2-3 दिवसांनी, ना की लहान मुलासारखं की पूर्ण चॉकलेट घेतलं आणि संपेपर्यंत कंझ्युम केलं. असं कंझम्पशन नाही करायचं तुम्हाला. तुम्ही 1-2 अंश पर्यंत सेवन करू शकता. सर, हार्ट पेशंटसाठी बॉइल्ड फूड खाणं कितपत योग्य असू शकतं? हार्ट पेशंटसाठी तर ते फायदेशीरच आहे, पण त्याच्यापेक्षा आपण सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा तेवढंच फायदेशीर ठरू शकतं. का? बॉइल्ड फूडमध्ये काय, फक्त शिजवणे ही एकच प्रोसेस होते, त्यामुळे त्यातून मिळणारे पोषक तत्व आहेत त्याची आपल्या शरीराला मिळण्याची पूर्तता किंवा चान्सेस जे आहेत ते जास्त प्रमाणात आहेत. सो प्रेफरेबल सगळ्यांसाठीच बॉइल्ड फूड बेस्ट ऑप्शन आहे. का? बॉइल्ड फूड इतकं अमृततुल्य म्हणेन मी टर्ममध्ये सांगायचं झालं. आता ऑब्झर्व करायचं झालं तर विराट कोहलीला आपण ऑब्झर्व करू, तो कित्येक वर्ष झालं बॉइल्ड फूड खातोय. दुसरी गोष्ट, मोठं उदाहरण द्यायचं झालं तर मी जापान देशाचं देईन. जापानमध्ये मोस्टली बॉइल्ड फूड प्रेफर केलं जातं. त्याचा फायदा, त्यांची हेल्थ तेवढी स्ट्रॉंग आहे, त्यांचा इंटेलिजन्स तेवढा स्ट्रॉंग आहे कम्पॅरेटिव्हली बाकी देशांपेक्षा. त्यांची टेक्नॉलॉजी तिथं जास्त चांगली चालली गेली का तर तिथले लोक तेवढे फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग आहेत. दुसरी गोष्ट, बॉइल्ड फूड खाल्ल्यामुळं जापानचं जगण्याची ॲव्हरेज वयोमर्यादा जी आहे ती 80 ते 88 वर्ष आहे मिनिमम. त्याच्यापेक्षा जास्तच कदाचित तिथले ॲव्हरेज लोक जगतात. का? फक्त आणि फक्त बॉइल्ड फूड खाल्ल्याने. मग बॉइल्ड फूड आणि बाकी दुसरं जेवण आपलं रेग्युलर कम्पेअर करायचं झालं, बॉइल्ड फूडमध्ये फक्त एकच प्रोसेस आहे, जसं मी सांगितलं, शिजवणे. बाकीचं जेवण जे बनवतो आपण रेग्युलर भारतीय, त्यामध्ये एक्स्ट्रा तेल वापरलं जातं, एक्स्ट्रा मसाले वापरले जातात, बरोबर आहे. एक्स्ट्रा कॅलरीजचं सेवन आपल्याकडून होतं इनडायरेक्टली. एक्स्ट्रा कॅलरीजचं सेवन झालं तर तुम्हाला ओबेसिटी, हार्ट अटॅक किंवा BP, शुगर सारखे आजार सुद्धा होत आहेत. सो कम्पॅरेटिव्हली बॉइल्ड फूड बेस्ट ऑप्शन आहे. ओके सर, असं म्हणतात की हाय फायबर जे फ्रूट असतात ते जर खाल्ले तर हार्ट चांगलं राहतं. बरं, हे काय असतात नेमके हाय फायबर फूड आणि ते कसे खाल्ले पाहिजे? निसर्गातून जी जी गोष्ट खाण्यायोग्य आहे ती सगळी फायबरयुक्त आहे. जसं की सगळ्या प्रकारची फळभाजी, सगळ्या प्रकारची पालेभाजी, सगळी फळं, डाळी, सगळ्यांमधून आपल्याला फायबर मिळतं. पण त्याच्यावर जर जास्त प्रोसेस झाली तर कदाचित त्यातून मिळणारं फायबर कमी प्रमाणातच मिळेल. सो कमी प्रोसेस करता आपण फक्त शिजवणे ही जर प्रोसेस केली तर तुम्हाला जास्त प्रमाणात फायबर मिळू शकतं. त्यातून फायबर खाणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. का? जेवढं जास्त आपण फायबरचं कन्झम्पशन करू तेवढं जास्त आपल्या बॉडीमध्ये हायड्रेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढणार आहे, तेवढा आपला गट किंवा पाचन संस्था इम्प्रूव्ह होणार आहे, उत्सर्जन क्रिया चांगली होणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल फिटनेस जपण्यासाठी फायबरचं ॲडिक्वेट कन्झम्पशन करणं तितकंच फायदेशीर ठरू शकतं. मग ते फक्त शिजवून खा, जास्त प्रोसेस करून नाही. सर, हल्ली आपण मीडियावरती खूप व्हिडिओ बघतो की ड्रायफ्रूट जे असतं काही लोक म्हणतात भिजवून खा, काही लोक तसेच खा म्हणतात. नेमकं आम्ही कसं काय करायचं नक्की? ॲक्च्युली काय आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये एक असतं न्यूट्रिएंट जे आपल्या शरीरासाठी पोषक आहे आणि दुसरं असतं माल न्यूट्रिएंट ज्यातून मिळणारे टॉक्सिन्स आपण कन्सिडर करू. जर आपण ते ड्रायफ्रूट सोक केले कदाचित त्यात असणारे टॉक्सिन्स किंवा माल न्यूट्रिएंट्स पाण्याद्वारे निघून जातात. मग कदाचित सोक करून खाणं कदाचित बेस्ट ऑप्शन असू शकतो. सर, हल्ली आपण बघतो की बरेच लोक असं म्हणतात की जाड माणूस असेल तर हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं किंवा लुकडा माणूस असेल तर नाही येत. इज ट्रू का? असं काही नसतं? असं काही नाही आहे. सडन कार्डियक अरेस्ट कोणाला येऊ शकतो, कधीही येऊ शकतो. ओके. अगदी फिजिकली ऍक्टिव्ह असणाऱ्या माणसाला सुद्धा कार्डियक अरेस्ट बसू शकतो. इव्हन तुम्ही बरेच सेलिब्रिटी बघत असाल हल्ली
दिसायला छान आहेत, फिट आहेत, स्टील त्यांना कार्डियक अरेस्ट बसतोय का? कार्डियक अरेस्टचा काय विषय आहे, जर तुम्ही हृदयाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रेशर त्याच्यावर दिलं काही ऍक्टिव्हिटी करून, तर सडन कार्डियक अरेस्ट कोणालाही कधीही येऊ शकतो. त्याचं निदान नाही करू शकत आपण, असं आहे. मग तो लुकडा असेल माणूस, जाड असेल, काही घेणं देणं नाही, कोणालाही कधीही येऊ शकतो. म्हणजे माणूस जाड असलं किंवा तब्येत जास्त असणं याच्यात आणि हार्ट अटॅक मध्ये काही संबंध आहे की नाही? कदाचित असूही शकतो असं म्हणेन मी, कारण विच कॅन लीड्स टू हार्ट अटॅक. ओबेसिटी कॅन लीड्स टू हार्ट अटॅक. कारण कसं असतं, एखाद्या माणसाची उंची समजा 5.4 इंच किंवा 5.5 फुटापर्यंत तो ऍव्हरेज हाईट आहे त्याची, मग त्याच्या बोनची किंवा हार्टची कॅपॅसिटी असेल ते शरीर सांभाळण्यासाठी, बरोबर आहे. मग त्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त त्याच्यावर वजन आपण दिलं, ओबेसिटी म्हणून आपण, किंवा फॅटचं आपण एक्स्ट्राचं वजन त्या स्ट्रक्चरवर देतोय, तर साहजिक आहे तितका जास्त ब्लड फ्लो त्या हृदयाला करायला लागणार आहे. त्या ब्लड फ्लो प्रोव्हाइड करण्यामागे त्याचं प्रेशर पण तेवढंच वाढणार आहे. मग कदाचित विन्स सुद्धा दबू शकतात जर फॅट एक्सेस असेल तुमच्या अंगामुळे. सो ब्लड फ्लो चांगला झाला नाही तर हार्ट अटॅक येऊ शकतो तुम्हाला. सो बेटर आहे, जर तुम्ही ओबेस आहात तर माझं पहिलं सजेशन आहे की तुम्ही आजच्या आज जाऊन एखादा फिटनेस क्लब जॉईन करून तुम्ही वजन कमी करायला लागा. कदाचित तुम्ही डायबिटिक पेशंट सुद्धा होऊ शकता, कदाचित तुम्हाला बीपी पण होऊ शकतो, कदाचित तुम्हाला सडन कार्डियक अरेस्ट पण होऊ शकतो, कदाचित तुम्हाला हार्ट अटॅक पण होऊ शकतो. बेटर आहे की तुम्ही जितक्या लवकर जाल तितक्या लवकर एखादं छानसं फिटनेस क्लब जॉईन करा. ओके सर, हार्ट अटॅक विषयी आपण एवढी माहिती घेतली. बरं, हार्ट अटॅक येऊच नाही म्हणून काय केलं पाहिजे? पूर्णपणे लाईफस्टाईल मॉडिफाय करा. ओके. एक फॅक्टर, स्ट्रेस घ्यायचा नाहीये कसलाच. म्हणजे बोलणं सोपं आहे की स्ट्रेस घेऊ नका, पण ते ज्याचं भोगत असतो, जो अनुभवत असतो त्याला माहित असतं. स्ट्रेस न घेणं, त्याला पर्याय काय, आपण मेडिटेशन करा. योग साधनेमध्ये बरेच असे व्यायाम आहेत ज्यामुळे आपला इनर पीस आपल्याला मिळतो किंवा माइंड शांत व्हायला मदत होते. ब्रिदिंग एक्सरसाइज करा, त्यामुळे तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट होईल. दुसरी गोष्ट, फिजिकली ऍक्टिव्हिटी करा कोणतीही ना कोणती. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या इकडे तुम्ही एक कल्चर फॉलो केलेलं बघाल, मेल जर असेल, तो फिजिकली ऍक्टिव्ह व्हायचा असेल त्याला, तर 99% मेल मी म्हणेल वेट ट्रेनिंग फक्त प्रेफर करतात, बाकीचे वर्कआउट करत नाहीत. फिमेलला जर आपण बघितलं तर फिमेलचा प्रेफरन्स झुंबा आणि योगा ह्या दोन गोष्टीवरच जास्त आहे. त्या वेट ट्रेनिंग करत नाहीत. त्याचे वेट ट्रेनिंगचे महिलांनाही सुद्धा फायदे आहेत, आपण नंतर कधीतरी बोलू त्याच्यावर. सो मग कॅटेगराइज न होता वर्कआउट करणं कधीही फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला. मी फक्त वेटच करणार, मी फक्त कार्डिओच करणार, अशी ऍक्टिव्हिटी न करता तुम्ही जितके जास्त प्रकारचे व्यायाम करतात तेवढे तुम्हाला जास्त बेनिफिट मिळेल, कारण प्रत्येक व्यायामाचा वेगळा वेगळा फायदा आहे. सो मग हार्ट अटॅक येऊ नये म्हणून प्रेफरन्स कार्डिओ वर्कआउटला द्या. फक्त हार्ट अटॅक जर कन्सिडर करायचं झालं तर कार्डिओव्हास्क्युलर ट्रेनिंग करू शकता तुम्ही. सर, हार्ट पेशंट जो असतो त्याने नक्की कुठला व्यायाम केला पाहिजे? हार्ट पेशंटनी व्यायाम करण्या अगोदर ना, तुमची हिस्ट्री काय आहे, कोणत्या क्लबला वर्कआउट करताय, कसा वर्कआउट करताय हे माहीत असणं गरजेचं आहे. समजा तुम्ही XYZ क्लब जॉईन केलाय जो दिसायला फक्त लॅविश आहे, पण तिथले ट्रेनर सर्टिफाईड नाहीयेत, त्यांना त्या गोष्टी माहीतच नाहीयेत की आपण त्या व्यक्तीला वर्कआउट काय दिला पाहिजे. अशा जर क्लबला तुम्ही जाताय तर साहजिक आहे तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त वर्कआउट त्या ट्रेनरनी दिला, तिथल्या इन्स्ट्रक्टरनी दिला, तर कदाचित तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो पुन्हा जिममध्ये. पण तुम्ही जर हार्ट अटॅक पेशंट आहात, तुम्ही सगळ्या प्रकारचे व्यायाम करू शकता, पण योग्य ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली. सो माझ्या सगळ्या आपल्या फॅमिलीला किंवा जितके आपले व्ह्यूवर आहेत सगळ्यांना हेच सजेशन असेल की जर तुम्ही एखादा फिटनेस क्लब किंवा जिम जॉईन करताय तर तिथली लॅविशनेस न बघता 3-4 पॉईंट तुम्ही कन्सिडर करून ती जिम जॉईन करा. तिथले ट्रेनर सर्टिफाईड आहेत का, तिथल्या ट्रेनरना नॉलेज आहे का, तिथल्या ट्रेनर्सनी CPR सर्टिफिकेशन ट्रेनिंग केलेलं आहे का. समजा हार्ट पेशंटला अटॅक आलाच, देव न करो असं होऊ, वर्कआउट करता करता फेंट झालेले अनेक व्हिडिओ आपण बघितलेले आहेत, ठीक आहे. पण जर तिथल्या ट्रेनर्सना त्या गोष्टीचं नॉलेज असेल, CPR देणं किंवा काय बऱ्याच गोष्टी, तर तुम्हाला
जितक्या शक्य होतील तितक्या लवकर ते ट्रीटमेंट करू शकतात. बरोबर आहे. मग असं सुसज्ज आणि नॉलेजपूर्ण फिटनेस क्लब जिथं असेल तिथं जॉईन करा, ना की लॅविशनेस बघून. सर याला जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता म्हटलं की व्हिडिओ बघितलेत आपण भरपूर, जिम मध्ये हार्ट अटॅक येतो. सर बऱ्याच लोकांनी याच भीतीने जिम सोडून दिली असं मी बघितलंय, म्हणजे माझेच मित्र आहेत काही. तर हे खरं आहे की काही दुसरं, म्हणजे जिम मध्ये हार्ट अटॅक काय येतो? ऍक्च्युली कसं असतं, आपल्या इकडं भारतीय लोकांमध्ये प्रॉब्लेम काय माहितीये, आपल्या इकडे मेडिकल टेस्ट नाही होत. ठीक आहे. त्यामुळं फिट दिसणारा माणूसही हार्ट अटॅकचा पेशंट असू शकतो, हे त्यांच्या लक्षातच नाही येत. ठीक आहे. माझं तर सजेशन असेल, तुम्ही जर जिम जॉईन करताय आणि तुम्हाला असं काय वाटलं की हा बाबा मला कदाचित हार्ट अटॅक येऊ शकतो, तर साहजिक आहे तुम्ही पहिला ECG टेस्ट करा. ECG जर तुमचा नॉर्मल आला तर तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता, नो इश्यूज. पण जर ECG मध्ये काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही 2D इको मध्ये एक प्रोसेस असते ज्यामध्ये हार्ट अटॅकचं डिडक्शन होते की नेमका हार्ट डिजीज कोणता आहे. ठीक आहे. मग तो डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यानुसार ट्रीटमेंट आपण करू लागतो. पण ECG जर नॉर्मल येतोय तर काही गरज नाहीये, तुम्ही डायरेक्टली वर्कआउट जॉईन करू शकता. पण आता गेम काय आहे, ट्रेनर सर्टिफाईड नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी काय होतं, लोकांच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम जर त्यांनी केला तर साहजिक आहे हृदयावर प्रेशर येऊ शकतं. किंबहुना इगो लिफ्टिंग एक टर्म आहे, कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी किंवा शो ऑफ करण्यासाठी मी किती वजन उचलतोय. युथ काय करतोय किंवा त्यांच्या फुर्तीमुळे युथ आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलतोय. मग जेवढं हेवी लिफ्ट करतोय तेवढा प्रेशर हार्टवर येणार आहे. जर हार्ट ते प्रेशर सहन नाही करू शकलं तर साहजिक आहे तुम्हाला हार्ट अटॅक येणार. सडन कार्डियक आला जागेवर डेड. बेटर आहे की तुम्ही एखाद्या सर्टिफाईड ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करणं बेस्ट असेल. कारण कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं किंवा अतिरेक केला तर ते आपल्या शरीरासाठी घातकच आहे. सो बेटर आहे की योग्य मार्गदर्शनाखाली जा. सर हार्ट अटॅकच्या अवेअरनेससाठी किंवा लोकांना कसं कळणार की नक्की माणूस बेशुद्ध झालाय, तो हार्ट अटॅक मुळेच झालाय, कसं लोकांना ओळखायचं? ऍक्च्युली खूप मस्त प्रश्न आहे हा. जरुरी नाही की प्रत्येक सबकॉन्शियस किंवा बेशुद्ध झालेला माणूस हार्ट अटॅकनीच बेशुद्ध झालाय. एक तिथं आपण ऑब्झर्वेशन करू शकतो, पहिलं त्याचं ब्रिदिंग चालू आहे का. ठीक आहे. दुसरं ऑब्झर्वेशन हे असेल त्याला दातखिळी बसली आहे का. दातखिळी जर असेल किंवा डोळे पांढरे केले असतील कदाचित त्याला फिट पण आले असू शकते. तिसरी गोष्ट त्याचं तोंड हे या पद्धतीनं वाकडं होतं. जर वाकडं असेल तर तो पॅरालिसिसचा झटका पण असू शकतो, अर्धांग म्हणू शकतो आपण त्याला. पण जर तो माणूस कुठलीच ऍक्टिव्हिटी करत नाहीये, स्तब्ध असा स्थूल पडलेला आहे, तर कदाचित आपण हार्ट अटॅक डिडक्ट करू शकतो त्याला किंवा सडन कार्डियक म्हणू शकतो. मग त्या केसमध्ये पहिला तर त्याचा पल्स चेक करा, म्हणजे CPR परफॉर्मन्स केला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला CPR माहित आहे कसं करायचं तर तो परफॉर्म करा तिथं. सर्वात अगोदर काय करायचं, तुम्ही आजूबाजूच्या लोकांना ॲम्ब्युलन्स सपोर्टसाठी कोणाला तरी सांगायचं आहे. त्या व्यक्तीला फ्लॅट सरफेसवरती झोपवायचं आहे. त्याची इथं विंग्स चेक करायची. या 2 बोटांनी, करंगळीच्या बाजूच्या 2 बोटांनी, ह्यांना सेन्सेशन जास्त असतं. ह्या 2 बोटांनी विंग्स किंवा बीट्स चेक करायचे आहेत. बीट्स चेक केल्यानंतर त्याची मान थोडीशी वरच्या बाजूनं झुकवायची आहे, जेणेकरून ऑक्सिजनेटेड सप्लाय आपल्या ह्याला जाऊ शकतो. प्लस चेस्टच्या जस्ट बाजूला, सेंटरच्या जस्ट बाजूला पामच्या साह्याने आपल्याला 100 ते 120 स्ट्रोक कॉम्प्रेशन 1 मिनिटात द्यायचे असतात, म्हणजे CPR परफॉर्म करायचा असतो. पण ते प्रेशर इतकं पाहिजे की हार्ट रिब्स मधून खाली हार्ट आपलं कदाचित कॉम्प्रेशनमुळे चालू होऊ शकतं, त्याचे चान्सेस आहेत. पण ते प्रेशर इतकं चांगलं पाहिजे की 5 ते 6 सेंटीमीटर तुमचं रिब्स खाली दबल्या गेल्या पाहिजेत. ह्या कॉम्प्रेशन मध्ये काय होतं की रिब्स सुद्धा मोडू शकतात. इतकं प्रेशर द्यावं लागतं. तरी चालतं, पण ते कॉम्प्रेशन झालं पाहिजे, कदाचित त्या माणसाचा जीव वाचू शकतो. सर 1 मिनिट मध्येच इंटरप्ट करतोय. जर अचानक कुणाला कार्डियक अरेस्ट आलाच तर आपण तेव्हा काय करू शकतो? सो CPR द्यायला सुरुवात करायची. सर्वात अगोदर ॲम्ब्युलन्स सपोर्टला कॉल केला पाहिजे. जी ॲम्ब्युलन्स येते CPR किंवा हार्ट अटॅक पेशंटसाठी तिला आपण कॉरिडोरिक ॲम्ब्युलन्स म्हणू शकतो,
ज्यामध्ये पूर्ण ICU सेटअप असतो. म्हणजे कार्डियक अरेस्ट पेशंटला डायरेक्ट त्या ॲम्ब्युलन्समध्येच उपचार चालू होतात. तुम्ही बऱ्याच मूवीमध्ये पाहिलं असेल. ठीक आहे. पहिलं तर ॲम्ब्युलन्स सपोर्टला कॉल करायचा, बाजूला त्या हवा खेळती राहील असा स्पेस करायचा, त्या व्यक्तीला फ्लॅट झोपायचं आणि CPR सुरू करायचा. CPR कदाचित त्या व्यक्तीचं जीवनदान मिळेल, त्याला हॉस्पिटल जाईपर्यंतचा लाईफ स्पॅन वाढवू शकतो. जर तुम्ही प्रॉपर CPR परफॉर्म करताय. पण तुम्हाला तो येणं पण गरजेचं आहे. आणि मी व्ह्युअर्सना सांगू इच्छितो, जर आपल्या इथं कोणाला CPR अवेअरनेस कॅम्पेन रन करायचं असेल तर मला DM करा. आपण शक्य तितक्या लवकर तुमच्या इथं CPR अवेअरनेस कॅम्पेन अरेंज करायचं प्रयत्न करू. CPR परफॉर्म केल्यानंतर पुढे मला कंटिन्यू करायला आवडेल की CPR केल्यानंतर कदाचित त्या व्यक्तीचे तेवढे चान्स वाढतायत जीवनदान मिळण्याचे. आता तुम्ही मध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला की दिंडीमध्ये एका मुलीनी आपल्या वारकरी संप्रदायातल्या एका माऊलीचे प्राण वाचवले. का? तर तिला ऍक्च्युली CPR येत होता म्हणून. जर लोकांना CPR अवेअरनेस आहे तर तुमच्या, समजा तुम्ही काय करणार आहे, जर तुमच्या मित्राला आता देव न करो इथं कोणाला कार्डियक अरेस्ट आला आणि तुम्हाला CPR किंवा काय करायचं माहितच नसेल, बरोबर आहे, सो तितकं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही प्रॉपर CPR परफॉर्म करताय, तुम्हाला ते डिडक्ट होतंय, तुम्हाला सगळ्या प्रोसिजर माहीत आहेत, त्या व्यक्तीचे, आपल्या जीवाभावाच्या माणसाचे प्राण वाचवू शकतो आपण. सो सडन कार्डियक अरेस्ट जर बसतोय, CPR परफॉर्म करताय, त्या माणसाला तुम्ही जीवनदान देताय लिटरली. अरे बापरे, म्हणजे CPR करणं एवढं महत्वाचं आहे? खूप खूप. सर, जुन्या काळात जर आपण बघितलं तर लोकांना 60-70 नंतर कुठेतरी हार्ट अटॅक यायचे, ते पण खूप कमी प्रमाणात. पण आता असं काय चुकतंय नक्की या युथचं की 20, 30, 40 पर्यंत जरी जात नाही आपण तरी आपल्याला हार्ट अटॅक येतोय? जुना काळ आणि आत्ताचा काळ जर ऑब्झर्व केला किंवा कम्पेअर केला तर खूप सारे फरक बघायला मिळतील आपल्याला. पहिला म्हणजे आहारातला फरक. जुन्या काळात सकस आणि पोषक तत्वयुक्त थाळी आपण खायचो, ज्याच्यात वेगवेगळ्या चटण्या असायच्या, तुपाची धार असायची, तेवढं फूड क्वालिटी पण ओरिजिनल किंवा ऑर्गॅनिक असायचं सगळं. आता सगळं इंजेक्टेड किंवा पेस्टिसाइड युक्तच आपण खातोय. ते खातोय पॅकेज फूडचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आधी कितीही वाजलं तर तिन्ही सांजला किंवा आपल्या महिला वर्ग, आई वर्ग, आजी वर्ग जेवण बनवायच्या घरी, काही खायचं असू दे, मग ते चमचमीत असेल, जिभेचे चोचले असतील किंवा पौष्टिक काही असेल, ते घरी बनवलं जायचं. हल्लीची पिढी जी आहे बाहेर खाणं प्रेफर जास्त करते. पहिलं तर ते कोणत्या हायजीन लेवलला बनवलं गेलेलं आहे, ठीक आहे, ते काय आहे, त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू किती आहेत. साहजिक आहे, जर तुम्ही शरीरामध्ये कचरा टाकताय तर तुम्हाला रिटर्न पण तसेच मिळतात. जर तुम्ही शरीरात चांगल्या गोष्टी पेरल्या तर साहजिक आहे शरीर रिटर्न तुम्हाला चांगलंच देणार आहे. सो मग ही दुसरं फॅक्टर आहे की फूड चेंज झालेलं आहे. तिसरं म्हणजे लाईफस्टाईल. हल्लीची पिढी जर ऑब्झर्व केली तर ना त्यांचा वर्क टाइम लिमिट आहे, ना त्यांची फूड क्वालिटी तशी आहे, ना ते फिजिकली ऍक्टिव्ह आहेत. स्ट्रेस तर इतका वाढलेला आहे लोकांमध्ये की सांगूच नाहीये. मेडिटेशन करत नाहीयेत. आणि जर जुना काळ कम्पेअर केला ह्याच्याशी, ठीक आहे, सकाळी 4ला दिवस सुरू व्हायचा, चालत आपण जायचो, शेतावर जायचो, शेतात सायंकाळ होईपर्यंत कसायचो, भले बैल सोबतही असायचे, पण माणूस तिथं काम करायचा, कसायचा, बायका पण शेतामध्ये जायच्या, काम करायच्या, दिवसभर 5-5, 10-10 तास फिजिकल ऍक्टिव्हिटी असायची. मग परत चालत घरी यायचे, बरोबर आहे, आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करून 7च्या आत जेवण करून 9च्या आत तर झोपणं असायचं लोकांचं. मग जैन धर्म ही तर खूप मी मानतो, आपला हिंदू धर्म, हिंदू कल्चरच म्हणेन मी. का? हिंदू कल्चरमध्ये तुम्हाला सायंकाळी लवकर जेवा हे सांगितलं जातं. बऱ्याच ठिकाणी ऐकलं पण असेल तुम्ही, 7 वाजता जेवा, अमुक जेवा, तमुक जेवा. काय होतं, आपला हार्मोन सिक्रेट टाइम जर घड्याळी काढायचं गेलं तर तो 11 ते 2च्या दरम्यानचा आहे रात्री. मग त्यावेळेस जर आपलं शरीर डीप स्लीपमध्ये रेस्टफुल असेल तर ते सिक्रेशन चांगल्या प्रमाणात होत असतं, ठीक आहे. मग 9 वाजता झोपण्यासाठी तुमची झोप कधी येते माहिती आपल्याला? ज्यावेळेस आपली पाचन संस्था काम चालू करते पचवायला,
त्यावेळेस सगळी एनर्जी बॉडी डायजेशनला लावते आणि मग आपल्याला झोप येत असते. ठीक आहे. मग डायजेशन कधी होतं? 1-2 तासानंतर जेवल्यानंतर. ठीक आहे. मग प्रत्येकाची डायजेस्टिंग कॅपॅसिटी वेगळी आहे प्रत्येक फूडची, त्यानुसार ते डायजेस्ट होत असतं. मग ॲव्हरेजली 2 ते 3 तास आपण पकडू. म्हणून ते सांगितलं जातं की 11च्या आत जर तुम्हाला झोप डीप स्लीपमध्ये जायचं आहे तर तुमचं जेवण कमीत कमी 3-4 तास अगोदर म्हणजेच 7 ते 8 वाजता झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही जेवल्यानंतर 2 ते 3 तासांनी झोपी गेले पाहिजे. बरोबर आहे. मग त्या कॅल्क्युलेशननी जर तुम्ही 7च्या आत जेवण करताय, तुमचं 2-3 तास पचण्याचा जो कालावधी आहे तो सुरू होणार आहे 9 नंतर. मग तुम्ही 10 पर्यंत जरी झोपलात, 11 पर्यंत गाढ झोपी गेलेला असता आणि तुमचे हार्मोन सिक्रेट होतात. सो आता जर मी टार्गेट करायचं म्हणलं, डिजिटलायझेशनमुळं IT सेक्टर खूप जास्त प्रमाणात काम करतोय. सो जर पर्टिक्युलरली IT सेक्टरवर बोलायचं झालं, एक वर्क फ्रॉम होम हा प्रकार जास्त ट्रेंडला आहे आता. त्याच्यामध्ये निदर्शनास काय आलं, माझ्या एका मित्राच्या मी घरी गेलतो फॉर्च्युनेटली. त्याच्या निदर्शनास असं आलं मला की त्यांच्या जेवणाचं टायमिंग नाहीये. सकाळी 8 वाजता उठतायत की लॉग इन केल्यानंतर 8-10 तास एंडलेस काम, त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा वेळ नाहीये. 8-10 तास कामाचं प्रेशर आहे, स्ट्रेस आहे. ऍक्च्युली फिजिकल स्ट्रेस नाहीये, तो मेंटल स्ट्रेस आहे त्यांना. प्लस जागरणामुळे झोप नाही, त्यामुळे हार्मोन सिक्रेटच होत नाहीयेत. हार्मोन सिक्रेट नाही झाले तर सर्वाइव्ह कसा करणार आहे माणूस? बरोबर आहे. सो माझ्या सर्व मित्र परिवाराला सांगणं आहे जे IT सेक्टरमध्ये काम करतायत किंवा स्ट्रेसफुल जॉब करतायत की तुम्ही जितक्या लवकर व्हाल तेवढं मेडिटेशन, फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि टाइम टू टाइम मील खायला सुरुवात करा. तुमची पुढची लाईफस्टाईल चांगली होऊन जाईल. सर, माझा एक प्रश्न तुम्हाला मी विचारतोय. म्हणजे आता मी एक माळकरी आहे. मी प्रोटीन जर आम्हाला घ्यायचं म्हटलं, आता बरेच मी ऐकले व्हिडिओमध्ये किंवा लोक पण असे बोलतात की शरीरासाठी प्रोटीन खूप महत्वाचं आहे. आणि प्रोटीन मिळतं कुठून? तर आमच्या समोर येतात अंडी, नॉनव्हेज हे, आणि ते आम्ही खाऊ शकत नाही. मग आम्ही नेमकं प्रोटीन कुठनं घ्यायचं? ऍक्च्युली नॉनव्हेज ट्रेंडला का आलं माहितीये? प्रोटीन म्हणून. प्रोटीन बनतं अॅमिनो ऍसिड पासून. ठीक आहे. ज्या प्रोटीन सोर्समध्ये अॅमिनो ऍसिडची प्रोफाईल कम्प्लीट आहे ते कम्प्लीट प्रोटीन सोर्स आहेत. मग नॉनव्हेज सगळे कम्प्लीट प्रोटीन सोर्स आहेत, त्यामुळे ते ट्रेंडला आलं. आणि व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्स जे आहेत, ठीक आहे, त्यांची अॅमिनो ऍसिड प्रोफाईल कम्प्लीट नसते. त्यामुळे तुम्ही ही टर्म पण ऐकली असेल की व्हेजिटेरियन लोकांची बॉडी होत नाही. बरोबर आहे. मग ह्याला पर्याय काय आहे? तुम्ही एखाद्या छानशा आहार तज्ञाकडूनच डाएट डिझाईन करून घ्या. म्हणजे आहार तज्ञ काय करतो की ती काळजी घेतो की प्रत्येक न्यूट्रिएंट जर आपण कॉम्बिनेशननी खातोय, व्हेजवाला उदाहरणार्थ डाळ आणि राईस, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण प्रोटीन अमाऊंट पूर्ण करू शकतो तुमची. किंबहुना चांगल्या ट्रस्टेड लेबलचं, ट्रस्टेड ब्रँडचं तुम्ही वे प्रोटीनही कंझ्युम करू शकता, काय अडचण नाही. पण तुमचा जर गोल तुम्हाला क्लिअर असेल की बॉडी बनवायची आहे, वेट लॉस करायचा आहे, फॅट लॉस करायचा आहे, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डाएट घेऊ नका. कदाचित तुम्हाला त्याचा रिव्हर्स बॅक पण होऊ शकतो. बेटर आहे एखादा छान सर्टिफाईड आहार तज्ञ डायटिशियन असेल, जिम ट्रेनर असेल सर्टिफाईड तुमचा, त्यांच्याकडून तुम्ही काउन्सिलिंग घ्या. तुमच्या BMI नुसार सगळा तुमचा डाएट डिझाईन होत असतो. सो बेटर आहे की आहार तज्ञाकडून डाएट डिझाईन करून घेणे तुमच्या BMI नुसार, तुमच्या गोलनुसार. ओके सर, आपण आतापर्यंत जे बोललो याच्यातनं मला एक असं जाणवलं की प्रत्येकाने व्यायाम केलाच पाहिजे. पण व्यायाम करण्याचं साधन म्हणजे आपल्याकडे आता जिम आहे. तर खूप जिम आहेत आपल्या शहरामध्ये. तर आपण कुठली जिम, काय बघून जिम जॉईन केली पाहिजे, हा खूप मोठा प्रश्न आहे सर. पहिलं तर मी सजेशन हेच देईल की जिम लॅविशनेस बघण्यापेक्षा तिथून तुम्हाला मिळतंय काय हे बघा. लॅविशनेस इज अ जस्ट पार्ट ऑफ की तुम्ही फोटो काढून किंवा ॲम्बियन्स एन्जॉय करू शकता. ॲम्बियन्स एन्जॉय करायला जायचं आहे का व्यायाम करायला जायचं आहे हे पहिला क्लिअर करा. ॲम्बियन्स एन्जॉय करायच्या ठिकाणी तुम्ही कदाचित व्यायाम करू शकाल, पण तितकी गॅरंटी नाही की तुम्हाला त्या सगळ्या लेवलचा गायडन्स मिळेलच. बेटर आहे एखादा असा फिटनेस क्लब बघा जिथं सगळे इक्विपमेंट आहेत, तिथल्या ट्रेनर्स सर्टिफाईड आहेत, तिथल्या ट्रेनरना नॉलेज आहे,
तिथल्या ट्रेनरमध्ये हल्ली मी कंपल्सरी करतोय की तुम्ही CPR सर्टिफाईड आहात का, CPR कंडक्ट करू शकता का, तुम्हाला CPRचं नॉलेज आहे का. रिसेप्शनला गेल्या गेल्या हे प्रश्न विचारायचे ट्रेनरला, तुम्ही सर्टिफाईड आहात का. एक. दुसरा, तुम्हाला आहारामधलं नॉलेज आहे का. तिसरा, तुम्ही CPR ट्रेनिंग देऊ शकता का, कारण सडन कार्डियक अरेस्ट कोणालाही येऊ शकतो. जर ते ट्रेनरला माहित असेल तर कदाचित ती वेळ जर तुमच्यावाली देऊ न करू असं हो, पण ऍटलिस्ट तो सर्व्हाइव्ह करू शकेल. ह्या 3 क्वेश्चन त्यांना करायचे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जिम मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत आहेत का फक्त वेट ट्रेनिंगच आहे. बऱ्याच जिम मध्ये फक्त हार्डकोर वेट ट्रेनिंगच चालतं. तर अशा क्लबला न जाता जिथं व्हरायटी ऑफ वर्कआउट आहे, जिथं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जेवढे काही ऑर्गन आहेत प्रत्येकाची काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी कंडक्ट करता येईल असाच एखादा फिटनेस क्लब जॉईन करा. इव्हन माझ्या क्लबला मी थ्रोटल ग्लँडचे सुद्धा वर्कआउट घेतो. ओके. हा, म्हणजे घशाचा भाग जिथं आपले थायरॉइड हार्मोन सिक्रेट होतात त्या ग्लँडचा सुद्धा वर्कआउट आपल्या इथे परफॉर्म होतो. सो अशा ठिकाणी तुम्ही वर्कआउट करू शकता. सर, थँक्यू सो मच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला आणि आमच्या ऑडियन्सला खूप छान असं मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. येत राहा. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. या पॉडकास्ट संबंधी आणखी काही प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि तोपर्यंत नमस्कार.